गोरेगावमध्ये खासगी शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणी आरोपी शिक्षकाला आरे पोलिसांनी अटक केली। अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। विक्रोळीतील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी प्रसाद पुजारीला अटक केली। अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्याच्या विरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। वर्ध्यातील हिंगणघाट परिसरात मेफेड्रॉन अंमली पदार्थासह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीजवळ मेफेड्रॉन अंमली पदार्थ, रोख रक्कम, वजन काटा असा 27,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अहिल्यानगरच्या सारोळा कासार शिवारात शेतीच्या नावाखाली अफूची लागवड केल्याचं समोर आलंय। नगर तालुका पोलिसांनी छापा टाकत तब्बल 4,275 बोंडे असलेली अफूची झाडे जप्त केली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली। अकोल्याच्या रामदास पेठ पोलिसांनी अन्न औषध प्रशासनासोबत कारवाई करत गुटख्याचा साठा जप्त केलाय। या कारवाईत तब्बल 9,42,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या। भंडाऱ्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक केली। लाखणी पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडलंय। पोलिसांनी या गाडीतून 13 जनावरांची सुटका केली। गाडी ताब्यात घेतली असून चालकाला मात्र अटक केली। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय। हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।